तर मित्रांनो, तुम्ही पण असा व्हिडिओ एडिट केला तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याची कोणी रोखू शकणार नाही. त्याआधी हा प्री व्हिडिओ पाहून घ्या. तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओ मध्ये. तर फायनल मित्रांनो, जो तुम्ही प्रीव्ह्यू मध्ये व्हिडिओ पाहिला असा व्हिडिओ एडिट करणं एकदम सोपं आहे, तेही CapCut ऍप्लिकेशनच्या मदतीने. आणि सर्व प्रोसेस आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा, कारण की मित्रांनो, हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय तर तुम्ही अशा टाईपचा व्हिडिओ इझिली रित्या एडिट करू शकता. तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी CapCut ओपन करून न्यू प्रोजेक्ट क्रिएट करा आणि अल्बम मध्ये जाऊन मी जो बिटमार्क व्हिडिओ दिला ते इथे सिलेक्ट करा. तर तुम्हाला पण हा बिटमार्क हवा असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसून जाईल, तिथून तुम्ही हा बिटमार्क व्हिडिओ डाउनलोड करू शकता. त्यानंतर खाली ऍड ऑप्शन वरती क्लिक करून हा बिटमार्क व्हिडिओ इथे ऍड करा. ऍड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीटचे नंबर चेंज होताना दिसून जातील. आता हे बीट व्हिडिओ मध्ये कसे ऍड करायचे ते आपण पुढे बघू. आता लेअरला क्लिक करून खाली स्क्रॉल करा, एक्स्ट्राक्ट ऑडिओ ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून या व्हिडिओचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. आता बीट्स ऍड करण्यासाठी प्रॉपर लेअरला झूम करून घ्या. त्यानंतर जरा समोर गेल्यानंतर तुम्हाला जिथे बीटचा नंबर चेंज होताना दिसून जाईल तिथे येऊन ही लेअर स्लिप करा. त्यानंतर याच्या पुढच्या बीटचा नंबर दिसेल, जिथे नंबर चेंज होताना दिसून जाईल तिथे जाऊन ही लेअर कट करून घ्या. त्यानंतर सेम असं जिथे नंबर चेंज होताना दिसून जाईल तिथे जाऊन ही लेअर कट करा. त्यानंतर ही सेम प्रोसेस या व्हिडिओच्या शेवटच्या बीट पर्यंत करा. त्यानंतर अशा प्रकारे आपली सर्व बीट इथे कट करून झालेली आहे. त्यानंतर डायरेक्टली व्हिडिओच्या फर्स्ट बीटच्या लेअरवरती या लेअरला क्लिक करून रिप्लेस ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ इथे रिप्लेस करून घ्या. त्यानंतर सेम अशाच पुढच्या लेअरला क्लिक करून तुमचा व्हिडिओ इथे रिप्लेस करून घ्या. त्यानंतर सेम अशाच प्रकारे तुमचे व्हिडिओ या सर्व बीट वरती स्टेप बाय स्टेप ऍड करा. त्यानंतर अशा प्रकारे आपले सर्व व्हिडिओ बीट वरती ऍड करून झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपले 5 सेकंडच्या पुढे जे छोटे बीट्स आहेत तिथे तुम्ही फोटो सुद्धा ऍड करू शकता. मी इथे फोटो ऍड करून घेतलेले आहेत आणि फोटो सुद्धा ऍड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे. लेअरला क्लिक करून रिप्लेस ऑप्शन वरती जा आणि ही फोटो रिप्लेस करून घ्या आणि या लेअरला क्लिक करून प्रॉपर असं फोटोला रेशोवरती सेट करून घ्या. त्यानंतर डायरेक्टली व्हिडिओच्या फर्स्ट लेअरवरती या लेअरला क्लिक करून स्टार्टिंगला एंडिंगला कीफ्रेम ऍड करा आणि एंडिंगच्या कीफ्रेम वरती जाऊन थोडंसं लेअरला झूम करून घ्या. दोन्ही कीफ्रेमच्या मध्ये येऊन फ्लो टू ग्राफ सिलेक्ट करा आणि हे सेम प्रोसेस याच्या पुढच्या लेअरला क्लिक करा. स्टार्टिंगला एंडिंगला कीफ्रेम ऍड करून फ्लो टू ग्राफ सिलेक्ट करा आणि सेम प्रोसेस याच्या पुढच्या 4 लेअर वरती अप्लाय करा. आता या व्हिडिओच्या पहिल्या ट्रान्झॅक्शन वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट मधला शेक इफेक्ट सिलेक्ट करा आणि या व्हिडिओ इफेक्टची लेंथ या ट्रान्झॅक्शनच्या सेंटर मध्येच ठेवा. आता खाली ऑब्जेक्टला क्लिक करून ऑल व्हिडिओ करा. त्यानंतर बॅक येऊन व्हिडिओ इफेक्टच्या सेंटरला कीफ्रेम ऍड करा, एंडिंगला कीफ्रेम ऍड करा आणि स्टार्टिंगला कीफ्रेम ऍड करा. त्यानंतर सेंटरच्या कीफ्रेम वरती मी दाखवल्याप्रमाणे याचे ऍडजस्टमेंट करा आणि स्टार्टिंगच्या एंडिंगच्या कीफ्रेम वरती जाऊन याची इंटेन्सिटी 0 ठेवा. आता बॅक येऊन या व्हिडिओ इफेक्टला डुप्लिकेट करा आणि इथे रिप्लेस ऑप्शनला क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट मधला ब्लर इफेक्ट सिलेक्ट करा आणि याच्या सेंटरला कीफ्रेम ऍड करा आणि एंडिंगला कीफ्रेम ऍड करून स्टार्टिंगला कीफ्रेम ऍड करून याची इंटेन्सिटी 0 ठेवा. त्यानंतर डायरेक्टली याच्या पुढच्या ट्रान्सफॉर्मर जाऊन मी दाखवल्याप्रमाणे ही सेम प्रोसेस अप्लाय करा. त्यानंतर बॅक येऊन याच्या पुढच्या 4 ट्रान्सफॉर्मवरती हे 2 इफेक्ट ऍड करा आणि मी दाखवल्याप्रमाणे कीफ्रेम्स ऍड करा. त्यानंतर इकडे जरा स्क्रॉल करून तुम्हाला छोटे बीट्स दिसतील त्यावरती या. त्यानंतर डायरेक्टली लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन ओपन करा. इथे राईट झूम हे इफेक्ट सिलेक्ट करा आणि याच्या पुढच्या लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन मधला लेफ्ट झूम हे इफेक्ट सिलेक्ट करा. आता या लेअरला राईट झूम हे इफेक्ट, याच्या पुढच्या लेअरला लेफ्ट झूम इफेक्ट आणि सेम अशाच प्रकारे याच्या पुढच्या लेअर वरती हे अॅनिमेशन अप्लाय करा. तुम्हाला परत एकदा सांगतो, राईट झूम, लेफ्ट झूम, राईट झूम, लेफ्ट झूम हे अशा प्रकारे अॅनिमेशन अप्लाय करा. त्यानंतर डायरेक्टली 7 सेकंडच्या फोटोवरती या लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन मधला पेंडिंग हे अॅनिमेशन सिलेक्ट करा. त्यानंतर याच्या पुढच्या लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन मधला अनफोल्ड हे अॅनिमेशन सिलेक्ट करा. याची सेकंड साईज 1 सेकंड ठेवा. त्यानंतर याच्या पुढच्या लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन मधला अॅनिमेशन सिलेक्ट करा. याची सेकंड साईज 3 सेकंड ठेवा. आता याच्या पुढच्या लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन मधला हॉरिझॉन्टल ब्लर हे इफेक्ट सिलेक्ट करा आणि सेम असंच याच्या पुढच्या लेअरला क्लिक करून अॅनिमेशन सेक्शन मधला रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट सिलेक्ट करा आणि याच्या पुढच्या ट्रान्सफॉर्मरवरती क्लिक करून मेस हे इफेक्ट सिलेक्ट करा आणि एकदम शेवटच्या ट्रान्सफॉर्मरवरती क्लिक करून हे स्क्रीनवर दिसणारा इफेक्ट सिलेक्ट करा.
त्यानंतर 7 सेकंड फोटोवरती या आणि फोटोच्या एकदम स्टार्टिंगला फ्रीज ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर फ्रीज करा. फ्रीज केलेले लेअर ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करून ओव्हरलेला असे ऍड करून घ्या आणि या ओव्हरलेची लेन 2-3 फोटोच्या अलीकडे अशी सेट करून घ्या आणि इकडे जरा स्क्रोल करून रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती क्लिक करून या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या आणि या लेअरला क्लिक करून एंडिंगला आणि स्टार्टिंगला कीफ्रेम ऍड करा आणि स्टार्टिंगच्या कीफ्रेम वरती येऊन या फोटोला असं ते एकदम छोटं करून घ्या आणि दोन्ही कीफ्रेमच्या मध्ये येऊन ग्राफला क्लिक करा. इथे लिनियर ग्राफ सिलेक्ट करून मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ग्राफ क्रिएट करा. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा वाला कटआउट इफेक्ट दिसून जाईल. त्यानंतर डायरेक्टली 10 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवर त्या लेअरला क्लिक करून एकदम स्टार्टिंगला खाली स्क्रोल करून फ्रीज ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर फ्रीज करा आणि फ्रीज केलेले लेअर ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करून ओव्हरलेला अशी सेट करा. त्यानंतर लेअरला क्लिक करून रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती जाऊन या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. त्यानंतर बॅक येऊन स्टार्टिंगला आणि एंडिंगला कीफ्रेम ऍड करा आणि स्टार्टिंगच्या कीफ्रेम वरती येऊन फोटोला असं रेशोच्या बाहेर सेट करून घ्या. मी दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे लेअरला सेट करा. त्यानंतर दोन्ही कीफ्रेमच्या मध्ये येऊन ग्राफवरती क्लिक करून फ्लो टू हे ग्राफ सिलेक्ट करा. त्यानंतर लेअरला क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन याची इंटेन्सिटी 50 पर्यंत ठेवा. आता सगळे व्हिडिओ इफेक्ट, ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन, कटआउट हे सगळं लावल्यानंतर फिल्टर वरती क्लिक करून इकडे जरा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ग्लो इफेक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर या फिल्टरची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत ठेवा आणि ॲडजस्टला क्लिक करा आणि याची ब्राईटनेस 5 ठेवा, कॉन्टॅक्ट 5 ठेवा, सॅच्युरेशन 5 ठेवा आणि शार्पनेसला क्लिक करून याची इंटेन्सिटी 70 ठेवा, क्लिअरिटी 20 पर्यंत ठेवा आणि इथे HSL वरती क्लिक करून याची ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या व्हिडिओनुसार किंवा फोटोनुसार ठेवू शकता. त्यानंतर आपला व्हिडिओचा रिझल्ट अशा प्रकारे दिसून जाईल.